बटाट्याची भाजी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण बटाट्याचे काप आणि त्याच्यासोबत वरण भात हे कॉम्बिनेशन इतकं सॉलिड लागतं ना, तुम्ही नक्की ट्राय करा. तर काय करायचं आहे, पहिल्यांदा कांदा चिरायचा, लांबडा चिरायचा, त्याच्यानंतर टोमॅटो पण लांबडाच चिरून घ्यायचा, बारीक चिरायचं नाही आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कांदा एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. नंतर टोमॅटो टाकायचा, व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आपली लाडकी घाटी चटणी, थोडासा धना मसाला, हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये बटाट्याचे काप टाकायचे आहेत. बटाट्याचे काप एकदम पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि त्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि वाफेवर शिजवायचं आहे. दुसऱ्या साईडला मी इथे कुकरमध्ये वरण करत आहे आणि वरण आणि बटाट्याचे काप एक नंबर लागतात. इथे मी आता डाळ टाकलेली आहे, मुगाचं वरण करत आहे मी. इथे बघू शकता तुम्ही वाफेवर सुद्धा खूप छान असं बटाट्याला पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची. ऑलमोस्ट आपला बटाटा झालेला आहे. डाळीमध्ये सुद्धा मी गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे वरण पटकन तयार होतं. इथे वरण पण आता रेडी होतं आहे. तोपर्यंत थोड्याशा चपात्या करून घेते आहे, कारण आज उपवास पण आहे आणि वरण बोललं तर चपाती तर पाहिजेच. वाव, म्हणजे चपाती बघा किती छान फुगली आहे. आणि त्याचबरोबर मी मोदकसुद्धा बनवले. त्यात जर तुम्हाला या मोदकची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. चला तर आता आपला बटाट्याचे काप पण रेडी आहेत, वरण पण आपलं ऑलमोस्ट डन झालेलं आहे आणि इथे मी आता माझ्या राहिलेल्या सर्व चपात्या पण करून घेते आहे. मी सर्व चपात्या आता लाटून घेते, कारण आज उपवास पण आहे आणि जास्त वेळ पण नको व्हायला. माझ्या व्हिडिओमुळे ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे मला. बघू शकता इथे माझ्या सर्व चपात्या आज इतक्या छान फुगत आहेत ना. तर माझ्या चपात्या पण इथे आता रेडी झालेल्या आहेत. तर आता आपण सर्व करायला घेऊयात आपली स्पेशल व्हेजिटेरियन डिश, जी एका नॉनव्हेज डिशलासुद्धा मागे पाडते. वरण भात चपाती मोदक अँड बटाट्याचे काप. चला तर आपण आता मस्त खाऊन घेऊयात वरण बटाट्याचे काप आणि भात. खूप छान लागतो, खूपच छान. म्हणजे एखाद्या नॉनव्हेज आयटमलासुद्धा ही मागे पाडू शकते डिश, एवढी मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. हा हा हा, बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. चला मी तर आता खाते, तुम्ही पण बनवा आणि ही डिश नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी लागते. बाय बाय.